तेव्हा सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सौंदर्यवती अप्सरा प्रार्थना बेहरे हिचं. राती अर्ध्या राती 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 असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडूनी संग रंग जायचं नाही 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 नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडूनी संग रंग जायचं नाही 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 नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. जरा हसावं लाजावं फुलावं रडावं गाचलं करसून. काही सांगावं पुसावं ऐकावं मागावं बाजूस तुमच्या बसून. जरा हसावं लाजावं फुलावं रडावं गाचलं करसून. काही सांगावं पुसावं ऐकावं मागावं बाजूस तुमच्या बसून. या जीवा लागले नादे हे सांगू काय 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 नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं. क्या बात आहे प्रार्थना. व्हॉट अ परफॉर्मन्स. चाबूक. थँक्यू 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 सो मच. मी ऑलरेडी तुझ्या प्रेमात आहे पण ह्या परफॉर्मन्स मध्ये आणखीन प्रेमात पडलेलो आहे. सिरियसली सांगतो. थँक्यू. कोणाला डोळ्यासमोर ठेवून हा परफॉर्मन्स तू केलास सादर? नाही असं कोणाला डोळ्यासमोर माझ्यासमोर नाही ठेवलं. हा. फक्त ते गाण्याचे जे वर्डिंग्स होते ते आठवले आणि बस त्याला फॉलो केलं. सर म्हणजे ओमी आणि अजिंक्य यांनी तर खूप मेहनत घेतली याच्यावर. पण मी सांगायला मागते की मी यावेळेस आशिषला खूप फॉलो केलं बिकॉज त्याच्या ज्या सगळ्या स्टाईल्स आहेत ना ज्या रात्री. क्या बात आहे. आता हे कसं काय इथे सादर झालंय ते आपल्याला महागुरूंकडनं कळणार आहे. सर प्रार्थना, तुम्ही आता म्हणालात की कोणी तुम्ही जसं डोळ्यासमोर तुम्ही ठेवलं नव्हतं, मग तुम्ही डान्सच्या मधून मधून माझ्याकडे कसा बघत होता आणि कशाला बघत होता? कोणाला तरी पॉइंट आउट करून बोलायचं आणि मग म्हणून मी तुमच्याहून जास्त तुमच्यासमोर बघितल्यावर ते एक्सप्रेशन येतातच सर. म्हणून ते तुम्हाला सोडून ते मी केलं. खूप सुंदर परफॉर्मन्स दिलात तुम्ही आणि तुम्ही खूप हुशार आहात की तुमच्या गुरूंकडनं तुम्ही शिकता पण त्याचबरोबर ज्यांना तुम्ही अप्रिशिएट करता त्यांचे गुणही तुम्ही घेता आणि मग ते पण सादर करता त्यांना न विचारता. खूप छान. तुमची कोरिओग्राफी पण खूप सुंदर होती. माझ्याकडनं तुम्हाला